नमस्ते विद्यार्थी मित्रो. आपण गणित भाग 2 मधील समरूपता बघालो. गेल्या वेळी आपण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म बघितला आणि 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म व त्याच्यावर उदाहरणे बघितली. आज आपण या प्रकरणामध्ये समरूप त्रिकोणांची समरूपता म्हणजे काय, समरूप त्रिकोण कसे असतात किंवा कधी होतात हे आपल्याला बघायचं आहे. समरूप त्रिकोणाविषयी आपण 9वी मध्ये अभ्यास केलेलाच आहे. दोन त्रिकोण समरूप कधी असतात हे आपण बघितलेलं आहे. समरूपता त्रिकोणाची आणि एकरूपता यातला फरक लक्षात घ्या, हे तुमच्या चांगलं लक्षात येईल. तर दोन त्रिकोण समरूप कधी असतात, थोडीशी उजळणी बघा. समजा आपण इथं त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF असे दोन त्रिकोण घेतले. समजा त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये जर कोण A एकरूप कोण D आणि कोण B एकरूप कोण E आणि कोण C एकरूप कोण F, म्हणजे या त्रिकोण ABC चे 3 कोण त्रिकोण DEF च्या 3 संगत कोणाशी एकरूप आहेत आणि समजा जर AB छेद DE बरोबर BC छेद EF बरोबर AC छेद DF म्हणजे बाजूंचं गुणोत्तर समान आहे. बाजूंचं गुणोत्तर समान आहे म्हणजे बाजू जर प्रमाणात असतील तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणतात. म्हणून इथं त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे त्रिकोण समरूप असतात आणि ते चिन्हात या पद्धतीने लिहितात. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF हे समरूपतेचं चिन्ह आहे. तर दोन त्रिकोण समरूप असण्याची अटी काय बघा, तर त्यांचे 3 कोन 3 संगत कोणाशी एकरूप पाहिजे आणि पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी प्रमाणात पाहिजे. प्रमाणात म्हणजे काय, त्यांच्या लांबींचं गुणोत्तर समान पाहिजे. असं असेल म्हणजे या जर 6 अटींची पूर्तता होत असेल तर हे दोन त्रिकोण समरूप असतात. संगत कोण एकरूप पाहिजेत आणि बाजू प्रमाणात पाहिजे. आता एकरूपता आणि समरूपता फरक आहे. एकरूपतामध्ये 3 कोन 3 संगत कोणाशी एकरूप असतात आणि 3 बाजूशी एकरूपच पाहिजे किंवा म्हणजेच त्यांचे बाजूंचे गुणोत्तर समान ते एकच पाहिजे. असं असेल तर ते एकरूप होते. पण एकपेक्षा वेगळी गुणोत्तर आणि समान गुणोत्तर असेल तर ते समरूप होतात. तर समरूपतेसाठी या 6 अटींची आवश्यकता असते. 3 कोन 3 संगत कोणाशी एकरूप पाहिजेत आणि 3 बाजू 3 संगत बाजूशी प्रमाणात पाहिजेत. आता या विशेष 6 अटीपैकी काही विशिष्ट 3 अटींची पूर्तता झाली तर उरलेल्या अटी आपोआप पूर्ण होतात आणि ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपल्याला म्हणता येतं. तर विशेष 3 अटींचा जो समूह आहे त्याला त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या म्हणतात. तर समरूपतेच्या कसोट्या कोणत्या आपण बघूया. त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे. प्रमाणात म्हणजे तिन्ही बाजूंचे दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूशी असलेले गुणोत्तर समान पाहिजे असणे व तिन्ही संगत कोण एकरूप असणे आवश्यक असते. परंतु या 6 अटीपैकी 3 विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते. म्हणजे दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी 3च विशिष्ट अटी पुरेशा असतात. अशा पुरेशा अटींच्या समूहांना समरूपतेच्या कसोट्या असं म्हणतात. म्हणजे विशिष्ट 3 अटी जर विशिष्ट अटींची पूर्तता झाली तर उरलेल्या अटी म्हणजे उरलेले घटक हे आपोआप एकरूप किंवा प्रमाणात होतातच. तर अशा विशिष्ट 3 अटींच्या समूहांना त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या म्हणतात. आता कसोट्या कोणकोणत्या बघूया. जशा एकरूपतेच्या कसोट्या त्याच्या समरूपतेच्या कसोट्या आहेत. तर पहिली कसोटी आहे समरूपतेची कोकोको कसोटी. इंग्लिशमध्ये त्याला AAA टेस्ट. कोकोको म्हणजे कोन कोन कोन, अँगल 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 टेस्ट. तर या कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप कधी होतात बघा. तर काय कसोटी आहे शब्दात, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. जे एका त्रिकोणाचे 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाचे 3 संगत कोणाशी जर एकरूप असतील तर बाजू प्रमाणात असतातच. बाजू परत प्रमाणात आहेत की नाही बघावे लागत नाही. जे हे जर 3 कोण 3 संगत कोणाशी एकरूप असतील तर लगेच आपल्याला ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणता येईल. याला कोकोको कसोटी असं म्हणतात. एक आपण उदाहरण घेऊन समजून घ्या परत या आकृतीवरून. तर समजा त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR इथे दिलेला आहे. तर यामध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये
एबीसी एकास एक संगती पी क्यू आर या संगतीनुसार जर कोण ए एकरूप कोण पी, कोण बी एकरूप कोण क्यू आणि कोण सी एकरूप कोण आर असेल तर हे दोन त्रिकोण समरूप होतात कोको कसोटीनुसार. आता यातच कोको मध्येच एक परत कसोटी आहे कोको कसोटी. तर समरूप त्रिकोणांची कोको कसोटी हे टेस्ट. तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचे तीन कोण तीन संगत कोणाशी एकरूप, त्यापैकी दोन कोण जर दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर राहिलेला तिसरा कोण तिसऱ्या संगत कोणाशी एकरूप होतोच, कारण त्रिकोणांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे दोन कोण दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर उरलेला तिसरा कोण हा एकरूप होतोच. म्हणजे परत आपल्याला ही कसोटी शॉर्ट करता येईल. फक्त दोन कोण दोन संगत कोणाशी एकरूप आहेत का बघावं लागेल. तेवढं पाहिजे की लगेच आपल्याला ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणता येईल. म्हणून ही समरूप त्रिकोणांची कोको कसोटी. एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात कोको कसोटी. हे तिन्ही बघावे लागत नाही. दोन कोण दोन कोणाशी एकरूप झाले की ते दोन त्रिकोण लगेच समरूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता दुसरी कसोटी आहे समरूपतेची बाकुबा कसोटी. बाकुबा SAS टेस्ट. बाकुबा याचा अर्थ बाजू कोण बाजू, साइड अँगल साइड टेस्ट. आता ही काय कसोटी आहे बघा शब्दात. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. बाकुबा याचा अर्थ दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूशी प्रमाणात, म्हणजे त्यांचं गुणोत्तर समान पाहिजे आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोणच दुसरा नाही चालत. त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणाशी जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. बाकुबा कसोटी उदाहरण घ्या म्हणजे लक्षात येईल तुमच्या. समजा त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST आहे. या ठिकाणी कोण L एकरूप कोण S सारख्या खुणा दाखवले हे एकरूप आहे. त्यानंतर इथं माप दिलेलं आहे KLचं, त्यानंतर LMचं, ST आणि RS. आता या दोन त्रिकोणामध्ये बाजू प्रमाणात आहेत की आपल्याला बघता येईल. त्रिकोण KL व त्रिकोण RST मध्ये यासारख्या खुणा केल्या म्हणजे कोण KL एकरूप कोण RST आहे. त्याचबरोबर KL छेद RS जर घेतलं तर 1/1.5 असं गुणोत्तर येतं. दुसऱ्या संगत बाजू LM छेद ST घेतलं तर 2/3 याला संक्षिप्त रूप दिलं तर 1/1.5 येतं, तेवढंच येतं. म्हणजे या ठिकाणी बाजूंची गुणोत्तरे संगत बाजूंची गुणोत्तरे दोन समान आहेत. म्हणजे या दोन बाजू KL, RS, LM आणि ST या प्रमाणात आहेत आणि या बाजूंनी समाविष्ट केलेला कोण एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण बाकुबा कसोटीनुसार समरूप होतात. अशी समरूपतेची बाकुबा कसोटी. त्यानंतर तिसरी कसोटी आहे समरूपतेची बाबाबा कसोटी SSS टेस्ट. तर बाबाबा याचा अर्थ बाजू बाजू बाजू, म्हणजेच फक्त बाजूविषयी बघायचं आहे. आणि समरूप त्रिकोणाच्या बाबतीत बाजू कशा पाहिजेत आपल्याला माहिती आहेत, बाजू प्रमाणात पाहिजे. तर ही कसोटी काय बा, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमध्ये एखाद्या एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. म्हणजे एका त्रिकोणाचे तिन्ही बाजूंची लांबी आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू संगत बाजूंची लांबी यांचं गुणोत्तर समान असेल तर कोण एकरूप होतातच. कोण एकरूप आहेत की नाही बघावं लागत नाही, तर ते दोन त्रिकोण समरूप म्हणता येईल, कारण बाबाबा कसोटी. आपण आकृतीवरून समजून घ्या. त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ आहे, त्यांच्या बाजूंची मापे समजा इथे दिलेली आहेत. समजा बाजू संगत बाजू प्रमाणात असतील, त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये आपण संगती घेतली PQR एकास एक संगती XYZ. बाजूंची गुणोत्तरे काढून बघूया. PQ या संगतीनुसार PQ छेद XY, PQ आहे 4 छेद XY आहे 2, गुणोत्तर येतं 2, 4 ला 2 म्हणतो 2. त्यानंतर दुसरी बाजू QR छेद YZ 6 छेद 3 म्हणजे 2. त्यानंतर PR छेद XZ, PR छेद XZ 9 छेद 4.5 म्हणजे हे सुद्धा संक्षिप्त रूपाला 2. म्हणजे बाजूंची गुणोत्तरे समान आहेत म्हणून हे दोन त्रिकोण समरूप, कारण बाबाबा कसोटी.
बाजूंची गुणोत्तरे समान प्रमाणात असतात बाजू तर कोण एकरूप होतातच. अशा रीतीनं विशेष 3 अटी पूर्ण झालेल्या उरलेल्या अटी आपोआप पूर्ण होतात. तर त्या विशेष 3 अटींच्या समूहाला त्रिकोण समृद्धीच्या कसोट्या म्हणतात. आपण 3 कसोट्या बघितल्या, कोको कसोटी, बाकोबा कसोटी आणि बाबा कसोटी. कोच शॉर्ट कसोटी आहे कोको कसोटी. आता यानंतर त्रिकोण समरूपतेचे गुणधर्म एक 3 आहेत अतिशय महत्त्वाचे. जसं आपण रेषाखंडाच्या एकरूपतेचे वगैरे गुणधर्म बघितले तसे त्रिकोण समरूपतेचे 3 गुणधर्म आहेत. आपण बघूया समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. तर पहिला गुणधर्म असा आहे, प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतोच. म्हणजे तुम्हाला त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एबीसी, कोणताही त्रिकोण घ्या तो स्वतःशी समरूप असतोच. या गुणधर्माला म्हणतात परावर्तनता. कुठला त्रिकोण PQR समरूप त्रिकोण PQR, प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतोच. दुसरा गुणधर्म असा आहे, एक त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर तो दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतोच. याला सममितता म्हणतात. जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण DEF तर त्रिकोण DEF समरूप त्रिकोण ABC. आणि तिसरा गुणधर्म आहे, जर एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल आणि दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर पहिला त्रिकोण आणि तिसरा त्रिकोण हे समरूप असतातच. याला संक्रामकता म्हणतात. म्हणजे जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि त्रिकोण DEF समरूप त्रिकोण GHI तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण GHI. या गुणधर्माला संक्रामकता असं म्हणतात. तर अशा रीतीनं त्रिकोण समरूप त्रिकोणांचे हे 3 अतिशय महत्त्वाचे गुणधर्म आहेत. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्रिकोणाच्या समरूपतेवरती आपण कसोट्या बघितल्या, कोणत्या कसोटीनुसार कसे त्रिकोण समरूप होतात, कसं ओळखायचं हे बघितलं. आता आपण याच्यावरती काही उदाहरणं घेऊया. पहिल्यांदा इथं उदाहरण दिलं आहे, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून त्रिकोण समरूप आहेत का कोणत्या कसोटीनुसार. इथं आकृती दिलेली आहे, त्रिकोण PMN आणि त्रिकोण UVW. MN 10 दिले, PM 6, त्यानंतर VW 5 आहे आणि UV दिलेला आहे 3. त्यानंतर कोण PMN आणि कोण UVW एकरूप दिले. तर हे 2 त्रिकोण समरूप कोणत्या कसोटीनुसार होतात हे याची उकल बघा. त्रिकोण PMN व त्रिकोण UVW मध्ये पहिल्यांदा बाजू प्रमाणात आहेत का बघा. जे माप दिले त्यांचं गुणोत्तर काढून बघूया. PM आणि UVचं माप आहे PM/UV बरोबर 6/3 बरोबर 2/1 विधान क्रमांक 1. तसं MN आणि VW दिले यांचं गुणोत्तर बघा. MN/VW बरोबर 10/5 बरोबर 2/1 नंबर 2. 1 व 2 वरून ही दोन्ही गुणोत्तरे समान आहे हे आपल्याला लक्षात येते. दोन्ही गुणोत्तरे समान PM/UV बरोबर MN/VW 1 व 2 वरून. आणि या बाजूनी समाविष्ट केलेला कोण PMN आणि या UVWचा समाविष्ट कोण UVW हे दोन्ही कोण सारख्या चिन्हाने दाखवल्यात म्हणजे ते एकरूप आहे. म्हणजे समाविष्ट कोण एकरूप आहेत म्हणजे दोन्ही त्रिकोण समरूप होतात. कोणती कसोटी बाकोबा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप. तर अशा प्रकारची काही उदाहरणं विचारतात. आणखी काही उदाहरण आपण बघूया. आता दुसरं उदाहरण बघा. इथं आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये BP लंब AC आणि CQ लंब AB, A', P' आणि A', तर त्रिकोण APB हा व त्रिकोण AQC हे लहान त्रिकोण समरूप दाखवा म्हणजे समरूप दाखवा. तर कसं दाखवायचं, त्रिकोण APB व त्रिकोण AQC मध्ये आता या ठिकाणी इथं ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा पूर्ण उदाहरण आपण काय काय ना बघा त्यामध्ये. आणि ॲक्टिव्हिटीमध्ये चौकटी भरायची. प्रत्येक चौकटीमध्ये उत्तर लिहिल्यानंतर त्याला अर्धा मार्क मिळतो. आता इथे बघा, त्रिकोण APB व त्रिकोण AQC मध्ये कोण APB आता कोण CPB 90 आहे म्हणजे कोण APB सुद्धा किती असणार आहे 90. कोण APB इथे येणार 90 अंश. त्यानंतर कोण AQC सुद्धा किती येणार आहे 90 अंश. आता हे दोन्ही कोण 90 मापाचे आहे त्यामुळे दोन्ही कोण एकरूप म्हणून कोण APB एकरूप कोण AQC विधान 1 व 2 म्हणून. परत कोण PAB म्हणजे APBचा कोण PAB आणि कोण QAC
AQCचा कोन QAC हा एकच कोन आहे, सामायिक कोन असल्यामुळे एकरूप कोन PAB एकरूप कोन QAC इथे कारण येणार सामायिक कोन असल्यामुळे एकरूप. त्यामुळे हे दोन त्रिकोण, दोन्ही त्रिकोणाचे दोन संगत कोन एकरूप आहेत, दोन संगत कोन एकरूप आहेत म्हणजे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील म्हणजे तो त्रिकोण कोको कसोटी. अशा रीतीने आपल्याला ॲक्टिव्हिटी सुद्धा सोडवता येते. त्यानंतर आणखी एक उदाहरण इथे घेतलेलं आहे आपण. जर चौकोन ABCD चे कर्ण Q बिंदूत छेदत असतील आणि दिले काय त्यांनी 2QA बरोबर QC, 2QA बरोबर QC म्हणजे QA च्या दुप्पट QC आहे लक्षात घ्या. 2QB बरोबर QD तर DC बरोबर 2AB दाखवा, DC बरोबर 2AB दाखवा. आता हे सोडूया आपण. इथं पक्ष काय दिले 2QA बरोबर QC आणि 2QB बरोबर QD. तर सिद्ध काय करायचं असं ते DC बरोबर 2AB. त्याची सिद्धता भाग असले तरी दिले काय, इथून आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा दिले 2QA बरोबर QC. आता QC या बदला आणि 2 या बदला घेतलं तर QA छेद QC बरोबर 1/2 याला विधान नंबर 1 म्हणूया. दुसरं दिलेलं आहे 2QB बरोबर QD. इथे QDचं पक्षांतर केलं QB छेद QD बरोबर 1/2 विधान नंबर 2. म्हणजेच 1 व 2 वरून ही दोन गुणोत्तर समान आहे आपल्याला कळतं. QA छेद QC बरोबर QB छेद QD 1 व 2 हे QA छेद QC बरोबर QB छेद QD म्हणजे आपल्याला त्रिकोण AQB व त्रिकोण CQD याच्यामध्ये ह्या संगत बाजू प्रमाणात आहेत. तर त्या बाजूने समाविष्ट केलेले कोन जर एकरूप असतील ते दोन त्रिकोण समरूप होतील. ते विरुद्ध कोन असल्यामुळे एकरूप होतात. तेव्हा त्रिकोण AQB व त्रिकोण CQD मध्ये पहिल्यांदा आपण हे सिद्ध केलेलं घेऊया. QA छेद QC बरोबर QB छेद QD कशावर हे सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर कोन AQB हा एकरूप कोन DQC हे विरुद्ध कोन असल्यामुळे विरुद्ध कोन एकरूप असतात. त्यामुळे हे दोन त्रिकोण बाहुबा कसोटीनुसार समरूप होतात. म्हणून त्रिकोण AQB समरूप त्रिकोण CQD समरूपतेची बाहुबा कसोटी. म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्याच्या सर्व बाजू प्रमाणात असणार म्हणजे त्यांचे गुणोत्तर समान असणार. म्हणजे AB आणि याची बाजू CD ही सुद्धा यांचं सुद्धा गुणोत्तर QA आणि QC एवढंच असणार आहे. मग समरूप म्हणून आपण बाजू प्रमाणात लिहा AQ छेद CQ बरोबर QB छेद QD बरोबर AB छेद CD. समरूप त्रिकोण संगत बाजू प्रमाणात. पण इथं आपल्याला AQ छेद QC मिळालेला आहे. QA छेद QC म्हणजे AQ छेद QC मिळालं 1/2. AQ छेद CQ बरोबर 1/2 म्हणजेच AB छेद CD बरोबर सुद्धा किती येणार 1/2. AB छेद CD बरोबर 1/2. 2 पलीकडे घेतलं तर म्हणून 2AB बरोबर CD ने 1 ला गुणल्यानंतर CD येणार. पक्षांतर केलं 2AB बरोबर CD म्हणजेच CD किंवा DC बरोबर 2AB. अशा रीतीनं हे जे साध्य आहे त्यांनी जे विचारलं ते आपल्याला सिद्ध करता येईल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची समरूप त्रिकोणावरती उदाहरणं विचारतात. सराव संचामध्ये आणखी काही उदाहरणं आहेत ते तुम्ही सोडवा. त्याच्यामध्ये काय शंका असतील तर मेसेज करा. आणखी काही उदाहरण सापडल्यास सोडवा. धन्यवाद.